फुलंब्रीच्या रजिस्ट्रारची थेट आमदारांकडे तक्रार. प्लॉट घेणाऱ्यांनी भर सभेत सुनावलं. भव्य महसूल पंधरवडामध्ये प्लॉट घेणारे आक्रमक. प्लॉट घेणारे हे थेट आमदारांकडे तक्रार करायलाही मागे हटले नाही. NA बोगस प्रकरणामध्ये आमची चप्पल घासली पण न्याय दिला नाही असं वक्तव्य या लोकांनी केलंय. आम्ही पैसे देऊनही फसलो परंतु टंकलेखक आणि रजिस्ट्रारवर कार्यवाही झाली नाही असं त्यांनी सांगितलंय. आम्ही पैसे दिले आणि आमच्यावरच गुन्हा दाखल झाला अशी तक्रार आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. एकही प्रकरण केलेलं नाही. हे मागे झालेले 24ला. ताई, रजिस्ट्रीची चालांची रक्कम आहे 7,700 रुपये. एक माणसाकडून 35,000 रुपये. जर 600 स्क्वेअर फीट तुमची जमीन असन तर 35,000 रुपये त्याच्याकडून, आणि जर 1,000 स्क्वेअर फीट असन तर 50,000 रुपये असे घेतलेले आहे. रजिस्टर ऑफिसला आम्ही एक प्रत्येक माणसानं दिलेले आहे. चालांचं जर एकूण मूळ केलं 7,700 गुणिले 20 तर त्याची फक्त रक्कम लागली 1,55,000 रुपये. अशा आमचे गेले पुरे 9 लाख रुपये चालांची फीस काढून. हे पैसे कुठे गेले? दुसरी गोष्ट, जर NA डुप्लिकेट होतं साहेब तर तुम्ही 1-2 नाही 20 रजिस्टर केले. तर रजिस्टर जेव्हा करत होते तर तुम्हाला कळालं नाही का? त्या रजिस्ट्रीमध्ये जिल्हा अधिकारीचे साईन पण नाहीये मॅडम. ती रजिस्ट्री मी तुम्हाला कॉपी दिली ना, त्याच्यात सिग्नेचर नाही आहे कलेक्टराची. तर तुम्ही काय झोपा घेत होते का रजिस्ट्री करता वेळेस? हे सांगा. 1 वर्षापासून आम्ही आमचे चपलं घासले, त्याच्यात एव्हिडन्स आहे. कुठं कुठे गेले आम्ही. पोलीसवाले आमची तक्रार घेत नाही. पोलीसवाले म्हणताय की तुम्ही आरोपी आहे, आम्ही तुमची तक्रार घेणार नाही. मॅडम कडे बी आली त्या दिवशी. मॅडमने सांगितलं जिल्हाधिकाऱ्याकडून हे आणा NAची डुप्लिकेट कॉपी, का याच्यात इथं समावेश नाही. समोरच्यानं टंकलेखकनं किंवा प्लॉटवाल्यांनी सगळे एव्हिडन्स जाळून टाकले आहे. याच्यात कोणता पोलीसवाला सामील आहे, कोणत्या पोलीसवाल्याने किती पैसे गेलेले आहे त्याचा बी एव्हिडन्स माझ्याकडं आहे. जर मी माझ्या पर्सनलमध्ये घेतलं नाही अजून, कारण मी एकटं नाही आहे याच्यात. ज्या दिवशी मी पर्सनलमध्ये घेईन ते लई वर्दे उतरणार आहे. काही तुम्ही असो की कोणी असो, मला कोणाची भीती नाही. मी माझ्या घाम कष्टाच्या कर्जबाजारी करून प्लॉट घेतलेला होता. त्याच्यात तुम्ही पैसे, तुम्हाला जे लागत होतं टंकलेखक सोबत तुम्ही हात मिळून ते तुम्ही तुमचं उल्लू सोजं करून घेतलं. बरोबर आहे. गट नंबर 343. मॅडम यांना एकच प्रश्न विचारा की जर ते तुमच्याकडे एव्हिडन्स आहे रजिस्ट्रीची, 7,700 रुपये चालन असल्यावर यांच्या टंकलेखकनं आमच्याकडून एक माणसाकडून 35,000 किंवा 50,000 रुपये घेतले कसे, आणि ते पैसे कुठे गेले? शासनमध्ये तर गेले नाही ते. दुसरं त्याचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तरच तुम्ही दिलेलं नाही आहे. आमच्याकडून फक्त गुन्हा जुनं तुम्ही पूर्ण रेकॉर्ड तपासून त्याचा पूर्णपणाने अहवाल इथे सादर करा. चालेल मॅडम, चालेल. कारण ते तत्कालीन निबंधाकडून झालेले आहे. मी सगळे रिव्हिजन देतो, पूर्ण उत्तर तयार करू. तत्कालीन करून जबाबदारी झटकायची नाही. चालेल ना. त्याचा पूर्ण अहवाल तयार करून द्या. हा विषय माझा नाही. तक्रार घेत नाही म्हणजे आता हा विषय माझा नाही. मी लेखी देईन की काय माझ्याकडे लेखी. ठीक आहे मॅडम. हॅलो मॅडम.